वडगाव मावळ येथे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात उमेदवारांची आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली। वडगाव शहराला जत्रेचे स्वरूप आले होते। एकूण 127 अर्ज दाखल झाले। पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 88 तर जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी 39 अर्ज दाखल झाले। यावेळी सर्व पक्षीय व अपक्ष उमेदवारांनी समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करून वाजत गाजत ढोल लेझिमच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केले। मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। उमेदवारांनी खेळीमेळीच्या वातावरणात अर्ज दाखल केले। उमेदवार सकाळपासूनच आपल्या समर्थकांसह येथील मुख्य रस्त्यांवर हजर झाले होते। विविध राजकीय पक्षांचे झेंडे लावलेल्या वाहनांनी रस्ता फुलून गेला होता। उमेदवारांबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता। उमेदवार पोटवा मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेद्वारे ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असल्याचं शहरभर दिसत होतं। दत्ता बाबूराव वायकर आणि दत्ता पडवाळा उमेदवारी द्यायला याला सांगतो। जालिंदर खामटे जिल्हाध्यक्ष सकाळी त्यांना फोन केला होता, ते म्हटले दादांचा फोन आला मी बघतो, पण यांच्याकडं मी AB फॉर्म काल 4 वाजता 5 वाजता दिले। असं असताना सकाळी पहाटे निरीक्षक आले होते, त्यांना सांगितलं काय आणि ते जालिंदर खामटेकडे गेले। मला दादांनी सांगितलं जर ऐकलं नाही यांनी हे केलं तर समांतर राष्ट्रवादी हे करायचं। समांतर राष्ट्रवादी पार्टी नाही, पक्ष समांतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा मागे फिरणे नाही। दादांचा साहेबांचंच नेतृत्व आहे मला, पण मी या मताचा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी एक झालं पाहिजे। आज जे चाललंय का राष्ट्रवादी काँग्रेस लहान होत सगळीकडं हे झालं। दोन्ही पक्ष एक झाले तर राष्ट्रवादीला भवितव्य राहील। सगळ्या राष्ट्रवादीच्या विचारवंत कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही पार्टींनी एक झालं पाहिजे। इतकंच नाही, मी दादांना अगोदर सांगितलं महत्त्वाचं आहे की आपण काँग्रेस बरोबर जुळवलं पाहिजे, एकी केली पाहिजे, मर्ज झालं पाहिजे। दादांना सांगितलं, दादांनी ऐकून घेतलं, त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली नाही। का महाराष्ट्रात अशोक चव्हाण असेल, अजितदादा असेल, वळसे पाटील असेल, तटकरे असतील, जयंत पाटील असतील, ही सगळी जर नाही तर उद्या त्यांचं भवितव्य अडचणीत येईल। माझ्यासारख्याला काम करायचं आहे ना, तर या लोकांचं भवितव्य करून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दोन्ही काँग्रेस एक झाले पाहिजे। जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांच्या कृष्णा बेगडे सुद्धा बोलतात, पण ते घरी जाहीर बोलायची हिंमत करीत निवडणूक। आता मी काय अगोदर तयारी केली, जे राष्ट्रवादीतल्या निवडक कार्यकर्त्यांना आम्ही सपोर्ट करणार। काँग्रेस आईचे कोण आहेत पाहणार, सेनेचे कोण पाहणार। महाराष्ट्रामध्ये सेना ही सगळ्या जाती धर्माला घेऊन चालतो, तिच्यामध्ये एकच जो हिंदुत्व विषय घेऊन चालतो, हिंदुत्व सोडलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेनेला पाठिंबा देऊन ही पेशवाई संपवली पाहिजे असं माझं मत आहे। उद्याच्या राजकारणात हे महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे आणि असेंब्लीच्या निवडणुकीनंतर मी तुम्हाला सांगतो हे घडेल। पण शिवसेनेने सुद्धा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे त्याचा भाजपाने 21
फेब्रुवारीला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये 75 जिल्हा परिषद गट आणि 150 पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना उभं करून पुणे जिल्हा परिवर्तनाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. राज्याच्या युतीच्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात जनतेच्या मनातलं ग्रामीण भागाच्या विकासाचं, केंद्र आणि राज्याच्या विकासाची जास्तीत जास्त कामे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागातली जनता यावेळेस नक्कीच पुणे जिल्ह्यात परिवर्तन करते आणि मला विश्वास आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचीच या ठिकाणी परिवर्तनाची नांदी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसायला आपल्याला 23 फेब्रुवारीच्या निकालाच्या माध्यमातून दिसेल. भाजप, RPI, राष्ट्रवादी, राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून घड्याळमुक्त पुणे जिल्हा हा आमचा नारा आहे आणि तो आम्ही निश्चित जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या शक्तीवर या ठिकाणी करणार आहोत. बंडखोरी वगैरे होणार असेल तर कसं काय पुणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी होईल त्या ठिकाणी ताबडतोब आम्ही त्या बंडखोर उमेदवारांना भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत.